जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत दोन्ही योजनेचे पैसे जे आहेत ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 5,000 रुपये की 4,000 रुपये येणार या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। एक विनंती आहे, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आलेले आहेत। तसेच पीएम किसान योजनेच्या माध्यमातूनच राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले तर एकंदरीत 5 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत। मित्रांनो लक्षात घ्या, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो हप्ता आहे तो हप्त्यामध्ये जर वाढ केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाढून पैसे येतील। एकंदरीत सविस्तर माहिती जाणण्यापूर्वी आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते टाकण्यात आले आहेत। 19 हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये का अचानक बंद पडतो या संदर्भात सुद्धा आपण माहिती सांगणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर आपण पहा, पीएम किसान योजनेचे जे पैसे आहेत ते अचानक बंद का पडतात या संदर्भात आपण बोलू। तर जर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल तर त्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या। जिल्हा कृषी कार्यालयाकडून भू अभिलेख जे आहे ते भू अभिलेखाची पडताळणी जी आहे ती करणं गरजेचं आहे। एकंदरीत काय आहे ही सविस्तर माहिती सोपे भाषेत सांगायची झालीच मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे लँड शेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम अत्यंत महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे। हा दुरुस्त करणं गरजेचं आहे। हा दुरुस्त जर नाही झाला तर तुमचे हप्ते बंद पडतात। म्हणूनच इथं देण्यात आलेलं आहे की पीएम किसान योजनेचे हप्त्यामध्ये अचानक बंद का होतो तर याच कारणामुळे लँड शेडिंग स्टेटसच्या प्रॉब्लेममुळे, जमिनीची पडताळणीच्या प्रॉब्लेममुळे एक प्रॉब्लेम लक्षात आला। दुसरा म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर अर्ज भरते वेळेस नवीन अर्ज केला आणि त्याच्यामध्ये जर 7/12 जी आहे 7/12 नाही जोडली तरी बी हप्ता जो आहे म्हणजे ते अप्रूव्हलच भेटत नाही आणि अप्रूव्हल जर भेटलं नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। एकंदरीत बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा पण सॉल्व्ह करून घ्या की बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या। दुसरं म्हणजे या चुका सुधारण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा सीएससी सेंटरला भेट द्या। काही अडचण असतील तर त्यांना सांगा, जर काही प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त करून घ्या। हप्ता थेट तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी हे कामे पूर्ण करावीच लागणार आहेत। म्हणजे आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे। ई-केवायसी, लँड शेडिंग स्टेटस, आधार शेडिंग स्टेटस हे सर्व काही प्रॉब्लेम आहेत ते दुरुस्त करून गरजेचे आहेत। तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा आणि हे हप्ते जे आहेत हे हप्ते दोन्ही हप्ते एकदाच जे आहेत हप्त्यामध्ये वाढ झाली तरच 5,000 रुपये येतील, अन्यथा 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील। एकंदरीत मित्रांनो, हे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना दोन्ही हप्ते एकत्र आले तर 5,000 आणि हप्त्यामध्ये वाढ केली तर 4,000 रुपये मिळणार आहेत। हप्त्यामध्ये वाढ नाही केली तर 4,000 रुपये आणि हप्त्यामध्ये वाढ केली तर एकंदरीत 5,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील। हप्त्यामध्ये वाढ केली तर अशा पद्धतीने जमा होणार आहेत। याच महिन्यामध्ये हे पैसे जमा होतील आणि हप्त्यामध्ये वाढ केली तर 5,000 रुपये जमा होतील। तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।